मित्रांनो, लाईफ बियॉन्ड नेशनवरती पुन्हा एकदा आपण काही चांगले व्हिडिओ घेऊन येतोय. तर आपण आता अमेरिकेमध्ये सध्या उन्हाळा आहे. उन्हाळा आपल्या भारतासारखाच उन्हाळा इथं आहे, परंतु इकडं क्लायमेट अतिशय सुंदरपणे मेंटेन केल्यामुळं जी किरणं आहेत सूर्याची ती डायरेक्ट आपल्या ह्याच्यावरती येतात आणि त्यामुळं इकडं प्रचंड अशी हीट आहे. तर आपण कायमच दोन देशांच्या सीमा कशा दिसतात या प्रश्नावरती असतो. तर माझ्या मागं बघताय तुम्ही ज्या काही मस्त बिल्डिंग आणि सुंदर असा नजारा दिसतोय तो नजारा आहे कॅनडाचा. आणि मी ज्या भूमीवरती उभे आहे ती भूमी आहे अमेरिकेची. आणि जिथून या गाड्या समोरून तुम्हाला दिसत आहेत तर त्या दोन देशाच्या सीमा क्रॉस करून गाड्या अमेरिकेकडून कॅनडाला निघालेल्या आहेत. आणि अमेरिका आणि कॅनडा दोन्ही देशांच्या साईड बॉर्डर्सवरून इमिग्रेशनचे जे लोक आहेत ते तुमचे विजा चेक करतात आणि तुम्हाला बॉर्डरवरून आत जाण्याची परमिशन देतात. मात्र नदीला कोणतीच सीमा नसते. माझ्यासमोर ही नायग्रा, ही जगातील एक संत गतीने वाहणारी आणि जगातील एक आश्चर्य असणारा हा धबधबा, नायग्रा धबधबा, हा तुम्हाला काही अंतरावरती दिसत आहे. आणि त्यातून एक बोट येत आहे. ती बोट कॅनडाकडून अमेरिकेमध्ये आलेली आहे, परंतु नदीला कधीच किनारा नसतो हे कायम म्हटलं जातं. तर या देशामध्ये असा एक करार झाला आणि त्या करारामधून नदीमधून लोक जे आहेत ती एकमेकाशी संवाद करू शकतात. तर त्या बोटीचं नाव आहे मेड ऑफ मिस्ट. आणि ही जी बोट आहे ही बोट आपल्याला पूर्ण नदी किनाऱ्यावरून त्या नायग्राच्या तो जो धबधबा आहे, हजारो किलोमीटरवरून उंच पडणारं ते नायग्राचं पाणी आणि ते नयनमय दृश्य हे दाखवण्यासाठी घेऊन जातं. तर ही लोक ओळखली कशी जातात, तर कॅनडावरून येणारी जी लोक आहेत ते त्या नायग्रा धबधब्याचं पाणी आपल्या अंगावरती पडू नये म्हणून एक प्लॅस्टिकचा रेनकोट त्यांना दिला जातो. आणि तो प्लॅस्टिकचा रेनकोट रेड कलरचा आहे, जेणेकरून ते कॅनडामधली लोक आहेत हे ओळखली जावेत. ती बोट जी आहे तिचा तो जो कलर आहे तो इकडून तुम्हाला पूर्ण असा रेड दिसतोय, परंतु तो बोटीचा कलर नसून त्यामध्ये बसलेल्या आत माणसांचा कलर आहे. आणि अमेरिकेमध्ये जे प्लॅस्टिकचा रेनकोट आहे तो रेनकोट आहे ब्ल्यू कलरचा. तर अमेरिकन बोट आता इकडं दिसत नाही. या दोन्हीही बोटी ज्या आहेत या तुम्हाला कॅनडाच्या बोटी दिसत आहेत. मात्र एक सुंदर असं वैशिष्ट्य या दोन्ही देशांचं मला तुम्हाला दाखवायला आवडेल की या दोन्ही देशांना इकडे हे बफेलो शहर आहे आणि नायग्रा त्या साईडला सुरू होतं. तर ह्या दोन्ही देशांमध्ये आता मी जिथं उभा राहिलेलो आहे मोबाईलमध्ये हे कॅनडामध्ये आहे असंच दाखवते, परंतु हे मी अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेच्या बॉर्डरवरती अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांच्या ज्या सीमा आहेत त्या सीमेवरती आहोत. या देशातील लोकांनी निसर्ग अतिशय सुंदर आणि समृद्ध अशा प्रकारे मेंटेन केलेला आहे. आपल्याकडे एकही नदी अशा प्रकारच्या सुंदर पाण्यानं वाहणारी दिसणार नाही. तर हे जे काही निळशार किंवा हिरवंशार पाणी आहे तो सुंदर असा नजारा आहे अमेरिका आणि कॅनडा यांना जोडणाऱ्या त्या नायग्रा फॉल्सचा. आणि हे जे तुम्हाला समोर हेलिकॉप्टर दिसत आहे तर ह्या हेलिकॉप्टरमधून ही नायग्रा आणि अमेरिका कशी दिसते हा व्ह्यू दाखवला जातो. बसेसमधून हा व्ह्यू दाखवला जातो. आणि हे जगातील टुरिस्टचं एक अट्रॅक्शनचं केंद्र आहे. मोस्ट ऑफ इथं भारतीय लोक हे पर्यटक म्हणून मी या स्थळी बघितलेले आहेत. आणि भारतीय लोकांची खाण्यापिण्याची व्यवस्था इथं व्हावी म्हणून आपल्या मेदूवडा, डाळवडा, फक्त मला इकडे वडापाऊस बघायला मिळालेला नाही, परंतु तामिळनाडूमधून येणारे जे लोक आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये इकडे येत असल्यामुळं त्यांच्या ज्या पद्धतीचे किंवा पंजाबी लोक इकडे भरपूर प्रमाणामध्ये कॅनडामध्ये आहेत, त्यामुळं त्या प्रकारचे खाद्यपदार्थ आपल्याला इकडं खायला मिळतात. त्यामुळं आपण आपल्या घरीच आहोत की काय अशा प्रकारचं फील इकडे येतं. या देशांनी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करताना एक काळजी घेतलेली आहे, ती म्हणजे हजारो वर्ष टिकेल अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर इकडं बनवलेलं आहे. इकडचे नागरिक नियम अतिशय काटेकोरपणे फॉलो करतात. म्हणजे तुम्हाला दिसत असेल की हे जे कटआउट केलेलं आहे हे अतिशय कमी हाईटचं कटआउट आहे, परंतु कोणीही ह्याच्यावरून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत नाही. हेच मात्र आपल्या देशामध्ये असतं तर 10 फुटाची कटआउट करावी लागली असती आणि ते कटआउट आपल्या लोकांनी कटही केले असते. ओके, तर अतिशय या परदेशी नागरिकांकडून अशा प्रकारच्या शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि हजारो वर्ष 1888 मध्ये या शहराची निर्मिती झालेली आहे आणि तिथून हा वसा आणि वारसा आपल्या प्रत्येक जनरेशनसाठी या लोकांनी मेंटेन केलेला आहे.
लाईफ बियॉन्ड नेशनवरील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कळवा. चला भेटूया पुन्हा एकदा कॅनडाच्या अमेरिकेमधून प्रशांत फडतरे तुमच्यासाठी खास व्हिडिओमधून. थँक्यू, बाय.